हॅलो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. आता वाजलेले आहेत 6:30 आणि आम्ही निघालेलो आहोत ट्रिपसाठी. कुठे चाललेलो आहोत मी सांगणारच आहे पुढे गेल्यावर. तर चला आता जाणार आहोत. आणि हे पहा, माऊ झोपलेलीच आहे आणि माऊला झोपेमध्येच नेणार आहे मी, कारण ना झोप नाही झालेली तिची. तर आमच्या तिघांचं आवरलेलं आहे आणि आता आम्ही सकाळी सकाळी निघणार आहोत. पण काय झालं आहे माहिती का, आज खूप लेट झालं आहे. ॲक्च्युली आम्हाला घरातून 5-6 वाजता निघायचंच होतं, पण आता 7 वाजत आले तरी आवरावरीत चालली आहे. चला. चल कुकी बाय. गेलो कुकी बाय. बाय कुकी बाय. चल चल, शान बाळ गो, शान 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 शान. हां ठेवले. काम सुरू आहे का नाही? मी थांबलेलं आहे, वारलं त्यांनी स्टॉपच. बघा ना आता किती घे. खरं तर सकाळी सकाळीच निघणार होतो आम्ही, खूप लवकर, म्हणजे 6 वाजता तरी घरातून निघायचं नियोजित होतं. पण उठणं झालं नाही सकाळी अजिबात आणि जागही आली नाही. त्याच्यामुळे आवरायला उशीर झाला. आणि पुढे माऊची पण झोप झालेली नव्हती, म्हणून माऊला तसंच गाडीमध्ये टाकलं. असं वाटलं की जाऊ द्या, रोडने तिचं आवरता येईल. आणि कसं बसं आम्ही 7 वाजता घरातून बाहेर निघालो. पण माऊला आम्ही करंजी घाटामध्येच एका ठिकाणी थांबलो. आम्ही गाडीत माऊला टाकला आणि माऊ लगेच जागी झाली. मला वाटलं ठीक आहे, लेकराची झोप होईल, नको उठवायला, पण लेकरू लगेच जागं झालं. आणि मग करंजी घाटामध्ये एका ठिकाणी थोडंसं थांबून तिने ब्रश केला, तिचे हातपाय स्वच्छ धुतले, मी तोंडावरून हात फिरवला, तिचं आवरलं आणि मग पुढे गेलो. तुझं हॉटेल दुर्गा चायनीज पॉईंट पाहून माऊला फार आनंद झाला होता. तिला वाटत होतं आपल्या नावाचं दुकान आहे. तर आता आम्ही नगरमध्ये पोहोचलो होतो आणि नगरचा हा पूल, उड्डाण पूल, आत्ता जस्ट मागच्या वर्षी आता तयार झाला आहे पूर्ण. आणि ह्या पुलामुळे खूप वाहतुकीचा मोठा प्रश्न होता, तो फार कमी झाला आहे तुम्हाला सांगते. कारण खूप वाहतूक वरून खाली डिवाईड झाली आहे, वर आणि खाली. त्याच्यामुळे जे काही ट्रॅफिक होत होतं जाम, तर ते फार कमी झालं आहे आता. आणि मग आम्ही निघालो पुढे. रस्ता सकाळी सकाळची वेळ होती तरी थोडासा उशीर झाल्यामुळे आता चाललेलंच होतं, पण फार काही प्लॅनिंग नव्हतं वेगळं. आता तुम्हाला सांगते कुठे चाललो होतो. तर आम्ही चाललो होतो भीमाशंकरला. आणि फक्त भीमाशंकर करणंच डोक्यात होतं. जर वेळ मिळाला तर आम्हाला मग ओझर लेण्याद्री वगैरे करायचं होतं, पण फार काही दगदग करायची नव्हती. कारण काय होतं, फक्त ठिकाणं करण्याच्या नादामध्ये आपण खूप दगदग करतो आणि मग असं फार काही असं कोणतंच ठिकाण असं शांतचित्ताने होत नाही आपलं. आणि मग ताण पण होतं त्या गोष्टीचा फार. म्हणून आमचं फक्त एकच डोक्यात होतं की भीमाशंकर करायचं. आणि सुट्टी होती आणि असे रविवार सोमवारची जोडून रविवारी माझं घरातलं पूर्ण काम गेलं. मी व्लॉग शेअर केलेला होता. आणि सोमवार आल्यामुळे सर फार शिवभक्त आहेत, महादेव भक्त आहेत, त्याच्यामुळे सरांची इच्छा होती की त्यांना भीमाशंकरला जायचं. पण सुट्टी एकच होती आणि दुसऱ्या दिवशी पण मुलांची माझी शाळा, सरांना होत्या सुट्ट्या, नाताळच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत सरांना, त्याच्यामुळे त्यांना काय प्रॉब्लेम नाही. पण आम्हा सगळ्यांना दुसऱ्या दिवशी शाळेत जायचं होतं. मला त्याचं फार टेन्शन होतं की आता यायला जर उशीर झाला तर दुसऱ्या दिवशीचा मला फार धाक पडतो. पण सरांची फार इच्छा होती. म्हटलं चला आता सगळेच. आणि आरामात आम्ही 12 वाजेपर्यंत तिथे
पोहोचू आणि पुढचा लवकरात लवकर निघण्याचा प्रयत्न करू असं काही नियोजित होतं आमचं. पण पुढे जाऊन काय झालं आता तुम्हाला काय सांगू मी. रस्त्याने खूप सुंदर दृश्य होते, कारण भीमाशंकर हेच असं ठिकाण आहे, म्हणजे असं ठिकाण आहे की सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये वसलेलं आहे आणि खूप असं रमणीय ठिकाण आहे. कुठेतरी पर्यटनाला गेल्याचा पण आनंद मिळतो आणि देवदर्शनाचाही आनंद मिळतो. तर जातानाही खूप सुंदर रोड आहे आणि आजूबाजूचा परिसर निसर्ग एक छान आहे. कारण कसं आहे, सह्याद्रीच्या कुशीत म्हणजे एकदम कोकणात गेल्याचा पण फील येतो थोडासा आपल्याला, छान वाटतं. खूप मोठ्या पर्वतरांगा आहेत पहा आणि त्याचं डेस्टिनेशन आपण जर पाहिलं तर पुण्यापासून 100 किलोमीटर अंतरावर येतं भीमाशंकर आणि नाशिकपासून 120 मैल अंतरावर येतं. तर रस्ताही आम्हाला काय फार काय सरांना माहीत नव्हता त्याचा, गुगल मॅप लावूनच चाललेलं होतं आमचं काम. नंतर आम्ही नाश्त्यासाठी एका ठिकाणी थांबलो. रस्सावडा सरांनी मागवला होता, रस्सावडा, आणि माऊने मागवला उत्तप्पा, मी मागवले होते पोहे, चिवणे मागवला होता मसाला डोसा आणि आम्ही सगळ्यांनी रिपीट केला नाश्ता परत, कारण भूक पण लागलेली होती खूप. त्याच्यामुळे नाश्ता दाबून केला आम्ही, कारण पुढे जाऊन परत जेवणाला काय कशी कंडिशन होती काय, म्हटलं भूक आहे तर सगळ्यांनी पोटभर जेवून घ्यावं. सुंदर नाश्ता मिळाला आम्हाला. पोट भरून नाश्ता केल्यानंतर आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. थोडंसं फ्रेश पण झालो आणि पुढचा प्रवास पटकन उरकणार होता, कारण अंतर थोडंसं राहिलेलं होतं. पण काय झालं माहिती आहे का, थोडंसं रूट मॅप लावलेला होता, पण काय होत होतं नक्की थोडंसं बऱ्याच ठिकाणी असं व्हायचं की इकडे जायचं की इकडे जायचं, थोडी संदिग्धता असायची. पण मग नंतर आम्ही निवांत निघालो पुढे. आणि पुढे गेल्यावर खरोखर पश्चिम घाट जो आहे, पश्चिम घाटाचा जो खरोखर निसर्गरम्य परिसर आहे तो पाहायला मिळतो आपल्याला. रस्त्याच्या दोन्ही साईडने डोंगर रांगा पण उंचच्या उंच, सह्याद्री पर्वतरांगाच आहेत ह्या. आणि हे पहा आता हा जो उंच डोंगर आहे याच्यावर तर इतकं सुंदर मंदिर दिसत होतं ते, आणि ते मंदिर आणि आजूबाजूचा परिसर असं सगळं काही पाहत पाहत आम्ही पुढे चाललेलो होतो आणि रस्ता वेगाने उरकत होता. आणि भीमाशंकर मंदिराविषयी सांगायचं ठरलं तर भीमाशंकर मंदिराचा जीर्णोद्धार नाना फडणवीसांनी केलेला होता 18व्या शतकामध्ये. आणि तसं तर मंदिर हे सगळे मंदिरं जर पाहिले आपण महादेवाचे तर हे हेमाडपंथीय मंदिर आहेत सगळे. 1200 ते 1400 वर्षापूर्वीचे सगळे मंदिरं आहेत हे जुने, आणि त्याचा फक्त जीर्णोद्धार नंतर केलेला आहे. आणि मंदिराचा जो आहे आजूबाजूचा परिसर, तिथे आपल्याला जातानाच आपल्याला एक अभयारण्य लागतं, भीमाशंकर अभयारण्य म्हणून ओळखलं जातं. त्या अभयारण्यामध्ये पण विविध प्राणी आहेत आणि पर्यटन स्थळ म्हणून पण एक अभयारण्याकडे पाहिलं जातं, भीमाशंकर अभयारण्याकडे. आणि अजूनही काही मला वाटतं भीमाशंकर गुप्त मंदिर वगैरे आहे तिथे. तर ते 4-5 ठिकाणं तिथे पर्यटन स्थळ म्हणून पाहण्यासारखी आहेत. आणि भीमाशंकरच्या मंदिराविषयी अशी एक आख्यायिका सांगितली जाते की कुंभकर्णाचा जो मुलगा होता भीम, याचा जन्म कुंभकर्णाच्या मृत्यूनंतर झालेला होता आणि आपल्या वडिलांचा मृत्यू हा रामाच्या हातून झाला हे त्याला जन्माच्या नंतर आईने सांगितलं. आणि त्याला रामाचा बदला घ्यायचा होता आणि हा बदला घेण्यासाठी त्यांनी प्रभू श्रीरामचंद्राशी लढाई करण्याचं ठरवलं आणि त्याच्यासाठी घोर तपश्चर्या केली. घोर तपश्चर्या करून त्याने ब्रह्मदेवाकडून विजय प्राप्त करण्याचं वरदान मिळवलं. आणि ज्यावेळेस त्याला हे वरदान मिळालं त्याच्यानंतर मात्र त्याने सगळ्या देवदेवतांना मानवांना त्रास द्यायला सुरुवात केली. आणि त्याचा त्रास एवढा वाढला की सगळेजण मग महादेवाला शरण आले आणि महादेवाला रूप घेऊन खाली यावं लागलं. आणि नंतर महादेवाने त्याला भस्म करून टाकलं. पण मग सगळ्यांच्या इच्छेखातर, सगळ्यांची इच्छा होती देवदेवतांची की तुम्ही येथे लिंग स्वरूपात तरी या ठिकाणी राहावं, म्हणून भीमाशंकर येथे महादेवाने लिंग स्वरूपात राहण्याचं ठरवलं, अशी या मंदिराविषयीची आख्यायिका आहे. आणि जवळपास 1400 वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे. तर आता मंदिराच्या खूप
फार जवळ 40 किलोमीटर अलीकडे आलेलो होतो आम्ही आणि आता लवकरच पोहोचू अशी अपेक्षा होती. पण पुढे जाऊन काय घडलं आता तुम्ही पाहाच. पुढे गेल्यावर आम्हाला लागली ट्रॅफिक आणि ट्रॅफिक असेल असा थोडाही अंदाज आम्हाला अजिबात नव्हता. असा जर अंदाज असता तर थोडंसं प्लॅनिंग चेंज केलं असतं आम्ही आमच्या ट्रिपचं. पण इतकं भयानक ट्रॅफिक होतं. जवळपास 40 किलोमीटर अलीकडपासून अशा रांगा लागलेल्या होत्या. मी माझ्या आयुष्यामध्ये इतकं ट्रॅफिक कधीच पाहिलं नव्हतं जाम झालेलं. कधीच एवढं सगळे फिरले पण अजिबात इतकं जाम ट्रॅफिक मी कधीच पाहिलेलं नव्हतं. आणि 40 किलोमीटर अलीकडं इतक्या रांगा, मागे तेवढ्याच पुढे तेवढ्याच. खरं सांगते फक्त 4 नंतर म्हणजे किती आम्हाला ह्या ट्रॅफिकमध्ये नंतर आम्ही पाहिलं तर 4 किलोमीटर जाण्यासाठी आम्हाला 2.5 तास लागलेले होते. इतकं भयानक ट्रॅफिक होतं इतकं. आणि असं वाटलं की पुढे जाऊन आम्ही कदाचित आमची वेळ चुकलेली असेल येण्याची म्हणून ह्या ट्रॅफिकमध्ये आम्ही गुंतलोत. आणि सकाळी जर लवकर आलं असतं तरी बरं झालं असतं असं थोडंसं मनात वाटून गेलं. पण नंतर काय होतं आहे बघा, तुम्हाला दाखवते मी. नंतर कसं बस आम्ही त्या मंदिरापर्यंत पोहोचलो. पण माणसांच्या गाड्या तर जाऊ द्या, माणसांच्याच रांगा इतक्या लांबून लागलेल्या होत्या की कमीत कमी 5 ते 6 तास नंबर आला नसता आपला दर्शनासाठी. आणि हे सगळं पाहून तर डोक्यालाच हात लावला, आता कसं काय करायचं. आणि सरांची तर फार इच्छा होती दर्शनाची. मग नंतर पुढे गेलो आम्ही ट्रॅफिकमधून थोडंसं पुढे. पण पुढे पार्किंग मागच्या वेळेस आम्ही आलेलो होतो तर डायरेक्ट गाडी मंदिराच्या अलीकडे पार्क करता येत होती. पण आता त्यांनी पार्किंगची वेगळी व्यवस्था केलेली होती. आणि ती व्यवस्था कशी मी दाखवते तुम्हाला. खूप वेळानंतर आम्ही मग पार्किंगपर्यंत पोहोचलो. आणि पार्किंगपर्यंत पोहोचल्यावर मात्र तिथे म्हणजे त्यांनी, मला वाटतं कदाचित खूप लोकांची गर्दी झाल्यामुळे त्यांनी असं निर्णय घेतलेला असावा, नाही तर डायरेक्ट गाड्या मंदिरापर्यंत जायच्या. तर पार्किंगची व्यवस्था अलीकडेच केलेली होती, जवळपास 4 किलोमीटर अलीकडे केलेली होती. आणि तिथून हे पार्किंग इतक्या गाड्या पार्क झालेल्या होत्या. आणि अजूनही मागे तेवढ्याच भयंकर गाड्या होत्या, भयंकर. आणि त्यांच्या गाड्या होत्या तिथे अवेलेबल रोडला. त्यांच्या गाड्यामध्ये बसून आपण मग पुढे जाणार होतो 4 किलोमीटर. तर आपली गाडी आपल्याला पुढे घेऊन जाता येत नव्हती, प्रत्येकाला त्यांच्याच गाडीमध्ये बसून पुढे जायचं होतं. तर हे पहा, आम्ही आता त्या गाड्यांमध्ये बसलो आहेत आणि निघालो आहेत मंदिराकडे जाण्यासाठी. तर हे पहिल्यांदाच पाहिलं मी. माझे आई सासूबाईसुद्धा आता मागच्या 4-5 महिन्यापूर्वी गेलेल्या होत्या, पण त्यांनाही हे काही असं पाहायला नव्हतं मिळालं. त्यांचंही अगदी व्यवस्थित दर्शन झालेलं होतं, गर्दी पण नव्हती. पण त्यांचं असं म्हणणं आलं की ख्रिसमस पण होता, सुट्टी पण आहे, त्याच्यामुळे एवढी भयंकर गर्दी झाली. तर आम्ही चाललेलो आहोत आता त्यांच्या गाडीमध्ये. आणि आता गाडीमध्ये उतरून आम्ही निघालेलो आहोत मंदिराकडे जाण्यासाठी. माऊने, सरांनी आणि मी तिघांनी महाकालचा गंध लावला होता. खूप छान वाटत होतं. दर्शनासाठी खूप लांबून रांगा लागलेल्या होत्या आणि पाहूनच मला तर काय सांगावं काही सुचत नव्हतं.
आणि आम्ही मग फक्त मुखदर्शन घ्यायचं ठरवलं, कारण रांगेत उभं राहून 6 तास थांबणं शक्य नव्हतं, म्हणून आम्ही विरुद्ध साईडने चालत होतो. बाकीचे माणसं दिसत आहेत तुम्हाला की रांगेमध्ये उभी आहेत, पण आम्ही डायरेक्ट गेलो आणि फक्त मुखदर्शन घेण्याचा आमचा उद्देश होता. तर तरी पण ते सुद्धा होतंय की नाही ही सुद्धा शंका होती. तर पाहूयात पुढे जाऊन काय झालं. दर्शनला असेल ना मग कमी तेच म्हणतोय ना त्याला ना मग थोडंच काय हो आहे ना अगर तुम आगे बैठेगा तो ठंड मतलब थोड़ा गर्म धूप लग रहा है। 9:30 ना धूप लग रहा है। एवढी भयानक गर्दी होती की त्याला काही अंतच नव्हता. आणि मग शेवटी काय करावं काही सुचतच नव्हतं. अक्षरशः आता मुखदर्शनही होते की नाही अशी पंचायत होती. आम्ही फक्त हे ह्या साईडने लोक जे बघतायत ना असं एका ठिकाणी उभे राहिलोत आणि स्क्रीनवर फक्त देवाची मूर्ती दिसली. हे स्क्रीन आहे तिथे लावलेला, त्या स्क्रीनवर तेवढं पाहिलं आणि तिथूनच मागे निघालो, कारण शक्यच नव्हतं आतमध्ये जाऊन हे करणं. फार म्हणजे फार क्रिटिकल होतं सगळं. पण तरी पण समाधान वाटलं देवाच्या आपण आवारात आलोत. देवाच्या कमीत कमी आपलं जे काही थोडंसं समाधान लागलं की हे तरी दिसलं आपल्याला. कारण प्रत्यक्ष दर्शन घ्यायला जर थांबलं असतं तर 5-6 तास गेले असते आणि एवढं थांबणं शक्य नव्हतं. तर चला, आणि चिवला एका ठिकाणी कुत्रं दिसलं, त्या कुत्र्याला त्याने बिस्किट टाकलं. तिला काय फार त्याची दया आली, तिने बिस्किट घेऊन टाकलं. चल ना त्या देवताला चला ना. आणि परत त्यांच्याच गाडीमध्ये बसून आम्ही परत रिटर्न निघालो. जिथे गाड्या लावलेल्या होत्या पार्किंगमध्ये, पार्किंग केलेली होती तिकडे निघालो आम्ही परत. आणि जवळपास 4 वाजलेले होते आम्हाला मागे निघायला, कारण दर्शन पटकन झालं तसं, कारण रांगेत थांबणं शक्य नव्हतं म्हणून. आणि मग आम्ही निघालो पार्किंगकडे. आणि पार्किंगकडे आल्यावर डायरेक्ट गाडी घेतली आणि परतीच्या प्रवासाला निघालो. तर परतीच्या प्रवासाला निघाल्यावर आता मध्ये कुठंतरी आम्हाला जेवण करणं अपेक्षित होतं, पण अशी अवेळ झाली 4-5ची वेळ. काय खाणार तरी काय, असं भूकही नव्हती मुलांना, कारण नाश्ता आम्ही खूप हेवी केलेला होता सकाळचा. पण नंतर मग कुठेतरी जेवायला सरबत घेतलं सरांनी. तर काय सांगावं तुम्हाला ते सरबत, बापरे अतिशय घाण लागलं मला ते सरबत. तुम्हाला वाटलं असेल की छान म्हणून.
खूप घाण सरबत लागलं मला ते, कारण ते अजिबात थंड नव्हतं. मी एकच घोट पिले आणि टाकून दिलं. काय फसवतात ना, म्हणजे तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी फार कठीण आहे. आणि जाताना सुद्धा ही ट्रॅफिक, बाप रे, जेवढी ट्रॅफिक येताना होती तेवढीच आम्हाला जाताना सुद्धा दिसली. म्हणजे भयानक, एवढी कशी ट्रॅफिक होती, एवढी ट्रॅफिक मी कधीच पाहिलेली नव्हती. एवढ्या गाड्या सगळ्या 4 ते 5च्या पुढे चाललेल्या होत्या. म्हणजे यांना किती रात्र होणार मागे जायला, किंवा बरेच जण मुक्कामाच्या हिशोबाने पण आलेले असावेत. तर आणि एक जणाने, लोक वागतात पण कसे ना, एका जणाने एक कंटेनरसारखं होतं आणि ते कंटेनर रस्त्यामध्ये आडवं लावून तो माणूस गेलेला होता. त्यांना आपली भाषाही समजत नव्हती आणि एवढी सगळी ट्रॅफिक त्या कंटेनरमुळे जाम झालेली होती. पोलिसही हैराण झाले ते. शेवटी एक पोलीस मी पाहिला तिकडे आलेला, पोलीस त्या माणसाला दम देत होता. शेजारी एक माणूस बसलेला होता त्या कंटेनरच्या, पण त्याचा जो सहकारी होता, जो चालवणारा होता ड्रायव्हर, तो मात्र कंटेनर लावून गेलेला होता. एवढ्यासारख्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी इतकी गर्दी, आणि असं कशी कोण चूक करू शकतं? फार नवल लागतं लोकांचं, कसे वागतात. आणि इतक्या स्लोली गाड्या चालायच्या, म्हणजे अक्षरशः बंदच कराव्या लागत होत्या, इतक्या गाड्यांचा स्पीड कमी होता. हे ट्रॅफिक पाहताल तर नवल लागेल, भयानक ट्रॅफिक होती. नंतर रस्त्याने पुढे गेल्यावर एका ठिकाणी थोडंसं थांबलोत आम्ही, कारण खूप छान वातावरण झालेलं होतं. सूर्य नव्हता मावळलेला, पण डॅम दिसत होता तिथून. नेमका कोणता डॅम हे मी काय पाहिलं नाही नंतर बरं का, पण डॅम होता मोठा. आणि तो डॅम पाहण्यासाठी थोडासा घाट पण होता तिथे, भीमाशंकरचाच घाट आहे तो. आणि तिथे आम्ही थोड्या वेळ थांबलो आणि नंतर पुढच्या प्रवासाला निघालो. सूर्य मावळतीला आलेला होता आणि इतकं छान दिसत होतं. काय मात्र आता कुठेच थांबायची माझी मनस्थिती नव्हती आणि ट्रॅफिकने पूर्ण हैराण झालेलं होतं. कधी एकदा घरी पोहोचतं असं झालेलं होतं मला, कारण सकाळी पण मुलींच्या शाळा होत्या, माझी शाळा होती आणि घरचे मात्र वेध लागलेले होते. आता काय करावं, घरी मेन म्हणजे कुकी होती. कुठे बाहेर जायचं म्हटलं की मला कुकीचा फार धाक वाटतो, कारण काय होतं, ती आहे ना फार बेचैन होते. अक्षरशः आहे ना, तिला असं वाटतं की मला सोडून गेलेत, हे परत येतील का नाही, ती फार अशी बेचैन होऊन जाते. हा डॅम होता पहा, खूप सुंदर डॅम दिसत होता. आणि थोड्या वेळ तिथे 1-2 फोटो काढून आम्ही लगेच निघालो पुढे, कारण आणि सूर्य पहा किती सुंदर ढगांच्या आड चाललेला होता, इतकी सुंदर छटा पसरली होती आकाशामध्ये. पण नाही थांबलोत आम्ही, कारण आता उशीर झालेला होता खूप, 5 वाजून गेलेले होते जवळपास. तरी आम्ही भीमाशंकरच्या घाटामध्येच होतो, अजून हा घाट आहे पहा. आणि तिथून नंतर निघायला आम्हाला खूप वेळ लागणार होता, त्याच्यामुळे अजिबात टाईमपास केला नाही आम्ही आणि डायरेक्ट घरचा रस्ता धरला. पण नंतर मग पुढे गेल्यावर जेवणासाठी कुठेतरी छान ठिकाणी आम्हाला थांबायचं होतं, म्हणून आम्ही मग सगम हॉटेलमध्ये संध्याकाळी उतरलो. पण काय सांगू, ख्रिसमसमुळे तिथे पण इतकी प्रचंड गर्दी होती आणि खूप पार्ट्या होत्या तिथे आलेल्या. आम्हाला खूप वेळ लागला जेवणासाठी. पण नंतर जेवण करून घरी पोचायला आम्हाला कंप्लीट 12 वाजले होते. तर मला आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा, ब्लॉगला शेअर करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या. बाय.